नमस्कार. मी सतीश सोळंकरकर एक छोटी कविता आपल्यासमोर सादर करतो. कसं आहे की मुलांच्या परीक्षा होतात 10वीच्या 12वीच्या आणि त्याच्यानंतर रिझल्ट्स येतात आणि रिझल्ट आल्यानंतर त्याच्या बातम्या येतात वर्तमानपत्रामध्ये की कोणाला 80% मार्क्स मिळाले, 90% मार्क्स मिळाले. ह्या बातम्या वाचत असतानाच त्याच्याबरोबरीनं अजून काही बातम्या आपल्याला वाचाव्या लागतात. त्या अशा असतात की 10वीमध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणून मुलाची आत्महत्या किंवा 12वीमध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणून मुलीची आत्महत्या, अशा प्रकारच्या बातम्या येत असतात. माझ्याकडे माझी आई आहे, जिचं वय आहे 85 वर्ष. अशीच एकदा एक बातमी वाचत असताना ती मला म्हणाली की ही मुलं आत्महत्या का करतात, त्याचं कारण तुला माहिती आहे का? मी म्हणालो मला माहीत आहे. काय आहे असं तिनं मला विचारलं. तर मी म्हणालो की मुलं मोठं व्हावीत, चांगली शिकावीत म्हणून आम्ही पालक त्यांना चांगल्या शाळेमध्ये घालतो, चांगल्या कॉलेजेसमध्ये घालतो, चांगले ट्युशन्स देतो. मुलं अभ्यास करत नाहीत, परीक्षेमध्ये नापास होतात आणि आत्महत्या करतात. तर ती म्हणाली की हे त्याचं कारण नाही आहे. तर मी तिला परत म्हणालो की तुझ्या मनामध्ये काय आहे, तुला काय वाटतं, काय कारण असायला पाहिजे? तर तेव्हा ती मला म्हणाली की या मुलांनी आईच्या हातची भाकरी खाल्लेली नाही आहे. तर मी तिला परत विचारलं की म्हणजे काय? तर ती म्हणाली की ज्या मुलांनी आईच्या हातची भाकरी खाल्लेली असते ती मुलं आत्महत्या करत नाहीत, तर जे कोणी आत्महत्या करायला जातात त्यांना परतवून आणण्याची ताकद आईच्या भाकरीमध्ये असते. आणि हा विचार माझ्या मनामध्ये अनेक दिवस घोळत होता. त्यानंतर एक कविता लिहिली. ती कविता आपल्यासाठी सादर करतो. कवितेचं नाव आहे आईला भाकरी करत असताना मी पाहिलेला आहे. आईला भाकरी करत असताना मी पाहिलेला आहे. दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये परात घट्ट धरून ती ओल्या पिठाचा गोळा थापायची आणि बघता बघता भाकर तव्यावर जायची. मी समोरच असायचं बसून, दप्तर मांडून. पिठाने बरबटलेल्या हाताने ती दिवा माझ्यासमोर ढकलायची. सराईतपणे चुलीतली लाकडे मागे पुढे करत राहायची. आपल्याला हवी तशी धग सोसता आली पाहिजे. आपल्याला हवी तशी धग सोसता आली पाहिजे. झळा लागल्याशिवाय मला फुलत नाही असे काही बाई सांगत राहायची. चुलीच्या जाळाचा उजेड तिच्या चेहऱ्यावर हलत राहायचा. मी पाहत राहायचो एकटक. तिची भाकरी कधीच करपायची नाही. पापुद्रा अलगद सुटून यायचा वर. आजकाल पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांच्या नशिबात भाकरीचे सुख नाही. आजकाल पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांच्या नशिबात भाकरीचे सुख नाही. कधी कधी वाटतं कसं काय निभावेल यांना जाळ कमी जास्त करून काही करपून न देणं. आयुष्याच्या चढ उतारावरून भाकरीच्या पापुद्र्यासारखं अलगद मोकळं होत जाणं. आईला भाकरी करत असताना मी पाहिलेलं आहे. आईला भाकरी करत असताना मी पाहिलेलं आहे आणि माझ्यासाठी ते एकमेवाची महत्त्वाची गोष्ट आहे. एकमेवाची महत्त्वाची गोष्ट आहे. नमस्कार. पशुपक्ष्यांची आपण क्षमा मागायला पाहिजे. पशुपक्ष्यांची आपण क्षमा मागायला पाहिजे. प्रियदर्शन यांच्या नष्ट कुछ भी नहीं होता या हिंदी कविता संग्रहाचा मी अनुवाद केला आहे. काहीच नष्ट होत नसतं, त्या संग्रहातली ही कविता. पशुपक्ष्यांची आपण क्षमा मागायला हवी. कोल्हा चतुर असतो, लांडगा क्रूर, साप खतरनाक, वाघ भीतीदायक, गाढव मूर्ख, घोडा चपळ आणि कुत्रा इमानदार. कोल्हा चतुर असतो, लांडगा क्रूर, साप खतरनाक, वाघ भीतीदायक, गाढव मूर्ख, घोडा चपळ आणि कुत्रा इमानदार. हे सगळं माणसानंच ठरवलं आहे. जो कधी चतुर असतो, कधी क्रूर, कधी भीतीदायक, कधी मूर्ख, कधी कधी चपळ आणि इमानदारसुद्धा. आपण पशुपक्ष्यांची क्षमा मागायला पाहिजे. आपण पशुपक्ष्यांची क्षमा मागायला पाहिजे. त्यांच्या जंगली संस्कृतीमध्ये घरातल्या छळकपटाला स्थान नसतं. त्यांच्या जंगली संस्कृतीमध्ये घरातल्या छळकपटाला स्थान नसतं. ते जसे असतात तसेच दिसतात. त्यांचे दात, नख्या, पंजे सगळं समोरच असतं. लपून बसणं असो किंवा झेप घेणं, धावणं असो किंवा खाणं, सगळं खुलेआम असतं. सगळ्यांना माहीत असतात त्यांच्या सवयी. ते प्राणी आहेत. ते माणसांसारखे दुर्व्यवहार नाही करू शकत. 2. जाळं फासे पारदीत लावतो, पण आणि नाही.
जाळं फासेपारदीच लावतो, प्राणी नाही. मुंग्यांनी साठवणूक केली तरी त्या काळा बाजार नाहीत करत. मुंग्यांनी साठवणूक केली तरी त्या काळा बाजार नाहीत करत. उंदीर गव्हाची पोती किंवा भाकरी कुरतडतात, ते विकू नाही शकत. मांजरं उंदरांना खाऊ शकतात, परंतु त्यांना शिजवू नाही शकत. कुत्री भुंकतात, चावतात, शेपूट हलवतात, परंतु माणसांना साखळीनं बांधू शकत नाही. गाढवं खूप ओझं वाहून नेतात, खिंकाळत ओरडत फिरतात गावभर, पण आपलं ओझं दुसऱ्याच्या खांद्यावर नाहीत टाकत. घोडे खूप वेगात दौडतात, योद्धे आणि व्यापाऱ्यांना पाठीवरून दूर दूर घेऊन जाऊ शकतात, परंतु तलवार नाहीत चालू शकत आणि धान्यही तोलू शकत नाहीत. खूप उत्साही असतात माकडं, कुठलीही फांदी त्यांच्या आवाक्यात असते. खूप उत्साही असतात माकडं, कुठलीही फांदी त्यांच्या आवाक्यात असते झाडावरची, परंतु ते झाड तोडू शकत नाहीत. हत्ती तर अगडबंब असतात, पण आपल्या आकारमानापेक्षा अधिक जमीन व्यापू नाही शकत. फक्त माणसालाच कमी पडते जागा, ज्याची हाव गरजेपेक्षा जरा जास्तीच असते, ज्याच्यासाठी धरतीसुद्धा व्यापारासाठीची श्रंखला बनत जाते. 3. ते खोटं बोलत नाहीत. ते मारतात, मरतात, पण हत्या करीत नाहीत. ते कारस्थानं करीत नाहीत, हँडग्लोव्ज नाहीत घालावे लागत त्यांना. ते घाबरतात, पण पूजा नाहीत करत. फुलं अर्पण करीत नाहीत, मंत्र नाहीत म्हणत. ते मंदिर मस्जिद नाहीत उभारत, नमाज पडत नाहीत, आमीनसुद्धा नाहीत म्हणत. त्यांच्यात भांडणं होतात, लढाया होतात, हद्दीचे वादही निर्माण होतात, परंतु राजकारण नाही होत. ती भावनाशील असतात, परंतु तितकीशी सफाईदार भाषा नसते त्यांची. असभ्य असतात प्राणी, नसतो त्यांचा कुणीही परमेश्वर. असभ्य असतात प्राणी, नसतो त्यांचा कुणी परमेश्वर. 4. पक्षीही खूप उंच झेपावतात, तरी त्यांचं काम पंखांवर चालतं. त्यांना पेट्रोलची गरज नाही भासत. ते शिटतात, पण बॉम्ब नाही टाकू शकत. ते चिवचिवाट करतात, अंडी घालतात, सांभाळतात. त्यातले काही इतके चलाक असतात की आपली अंडी दुसऱ्याच्या घरट्यात घालतात, परंतु एवढ्याच्या चलाकीसाठी सुद्धा जबर विश्वास असावा लागतो. धरतीला तिचा सर्वात मधुर स्वर देतात पक्षी. आकाशाला प्रिय असते त्यांची भरारी. आमच्या घरात छत आणि कौलारांचं उद्यान बनवतात ते. जिथं भूतांचे अड्डे असतात अशा कोनाड्यामध्ये ते घरटी करतात. त्यांच्या घरांसाठी विटा नाही, काड्या लागतात. सिमेंट नाही, गवत लागतं. खूप छोट्या जागेत ते बनवतात आपलं हलकंसं घर, जे कुणीही एका हातानं उचलून फेकून देतं. काही वेळाच्या करुण आक्रंदनानंतर ते तयार करतात दुसरं घर. ते बदला घेत नाहीत, मजबूत घर नाहीत बनवू शकत, जमिनीवर कब्जा नाहीत करत. ते फक्त उडत उडत दूर निघून जातात, दूर. ते नाजूक आणि खूप हलके असतात, म्हणून कदाचित आम्ही त्यांची कदर करीत नाही, याचाही विचार नाही करत की ते नसतील तर किती उजाड होईल आपली धरती. याचाही विचार नाही करत की ते नसतील तर आपणही नाही जगू शकणार. नमस्कार, मी रावसाहेब कुवर. गावशिवार या यूट्यूब चॅनलसाठी मी घेऊन आलो आहे एक माझी छोटीशी कविता, जिचं शीर्षक आहे गाव जगू देत नाही, शहर तगू देत नाही. गाव जगू देत नाही, शहर तगू देत नाही. शिल्लक दिवसांचं गाठोडं डोक्यावर ठेवून बाप फिरतो आहे केविलवाना होऊन. कधी या पोराच्या कधी त्या पोराच्या दारावर, थकल्या देहाची थरथर सांभाळत. शिल्लक दिवसांचं गाठोडं डोक्यावर ठेवून बाप फिरतो आहे केविलवाना होऊन. कधी या पोराच्या कधी त्या पोराच्या दारावर, थकल्या देहाची थरथर सांभाळत. ढाण्या वाघासारखा जगलेला बाप गुरगुरत राहतो आतल्या आत. ढाण्या वाघासारखा जगलेला बाप गुरगुरत राहतो आतल्या आत.
इच्छा असूनही फोडत नाही डरकाळी, करत नाही कुठेही आवाज हरवल्याची फिर्याद. शहरातल्या पोराचा बसत नाही महिन्याचा मेळ तुटपुंजा पगारात, आणि गावातला तर खंगून चालला शेत शिवारात. शहरातल्या पोराचा बसत नाही मेळ तुटपुंजा पगारात, आणि गावातला तर खंगून चालला शेत शिवारात. ही कोणती येऊन ठेपली आहे अशुभ वेळ, ही कोणती येऊन ठेपली आहे अशुभ वेळ, की जन्मदाते मायबाप ही येऊ नयेत पोचता. ही कोणती येऊन ठेपली आहे अशुभ वेळ, की जन्मदाते मायबाप ही येऊ नयेत पोचता. हा कोणता सुरू आहे अघोरी खेळ, नात्यांची नाळ तोडत जाणारा. गाव जगू देत नाही, शहर तगू देत नाही. गाव जगू देत नाही, शहर तगू देत नाही. हा ग्लोबल नावाचा कोळी टाकून बसला आहे जाळी, अडकून जिच्यामध्ये फडफडते आहे अख्खी पिढी जुन्या पिढीच्या तडफडीसह. हा ग्लोबल नावाचा कोळी टाकून बसला आहे जाळी, अडकून जिच्यामध्ये फडफडते आहे अख्खी पिढी जुन्या पिढीच्या तडफडीसह. स्वतःच्या हातानं स्वतःला संपवणारी ही शेख चिल्लीची फांदी तर नाही ना. स्वतःच्या हातानं स्वतःला संपवणारी ही शेख चिल्लीची फांदी तर नाही ना. गड्यांनो, गाव उद्ध्वस्त होत असल्याची ही भयंकर नांदी तर नाही ना. गड्यांनो, गाव उद्ध्वस्त होत असल्याची ही भयंकर नांदी तर नाही ना. धन्यवाद.